नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. अजूनही त्याचा साधा एक मेसेजसुद्धा आला नव्हता की त्याने तिच्या अगणित मेसेजेसवर तिला रिप्लायसुद्धा केला नव्हता. पण काळजी तर तिला तेव्हा वाटली जेव्हा तिने पाहिलं की त्याने तर तिचे मेसेजेससुद्धा रीड केले नव्हते. घाबरलीच ती त्याच्या काळजीने. तिने पुन्हा त्याचा नंबर डायल केला, पण नाहीच. त्याने आत्तासुद्धा तिचा कॉल घेतलाच नाही. तिने पुन्हा नंबर डायल केला, पण तरी तेच. तो घेत नव्हताच तिचा कॉल. आता तर तिचा जीवच खशात आला. तिने मोबाईलमध्ये वेळ पाहिली तर आता पहाटेचे 5 वाजले होते. ती पटकन उठली आणि वॉशरूममध्ये जाऊन तिने तोंडावर बदाबद पाणी मारलं. तसेच केस वर बांधले. जो हाताला येईल तो ड्रेस अंगावर चढवला आणि तशीच घराबाहेर पडली ती. आता कधी एकदा आपण त्याला पाहतो आणि तो ठीक आहे ना ह्याची खात्री होते असं झालेलं तिला. आता पुढे. इथे रॉनी मात्र रात्रभर झोपलाच नव्हता. विचार करून करून त्याचं डोकं दुखायला लागलं होतं. शिवाय हृदयात दुखत होतं ते वेगळं. पहाटे पहाटे कुठे त्याचा डोळा लागला होता आणि आत्ता मात्र तो झोपेतून खाडकन उठला होता. कारण कधीपासून कोणीतरी जोरजोरात डोअरबेल वाजवत होतं. त्याने डोळे चोळले आणि चिडूनच घड्याळ पाहिलं तर आता घड्याळात 6 वाजत आले होते. आत्ता ह्या वेळेला कोण असेल? तो मनातच विचार करू लागला आणि डोकं गच्च पकडलं त्याने. कारण सध्या त्याचं डोकं भयंकर दुखत होतं. एकतर आधीच झोप झाली नव्हती. त्यात आता एवढ्या सकाळी कोण आलं असेल म्हणून चिडला होता तो. पण त्यासोबत तो सतर्क पण झाला आणि त्याने बाजूच्या ड्रॉवरमधून त्याची गन काढली आणि ती लोड करतच तो दरवाजाच्या दिशेने गेला. पण जेव्हा त्याने आय होलमधून बाहेर कोण आहे हे पाहिलं तेव्हा मात्र सुन्न झाला तो. त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आरू? ते शब्द ओठांतल्या ओठात राहिले त्याच्या. त्याला अंदाज येत नव्हता की इतक्या सकाळी सकाळी ती इथे का आली असेल. पण पुन्हा जोरजोराने बेलचा आवाज आला. तसा तो भानावर आला आणि त्याने पटकन दार उघडलं. समोर तीच उभी होती, डोळ्यात अश्रू घेऊन. आरू, तू इथे? तो बोलतच होता, पण त्याला पाहून तिचा मात्र बांध फुटला आणि तिने पुढे होऊन त्याला खट्ट मिठी मारली. तिचा आवेगच एवढा होता की तो 2-4 पावलं मागेच सरकला. त्याला खट्ट मिठी मारून ती हुंदके देऊन रडू लागली होती. थोड्या वेळासाठी त्याला पण काही सुधारलं नाही. त्याला कळत नव्हतं ती का रडत आहे. पण तिला तसं रडताना पाहून काळजात मात्र चर्र झालेलं त्याच्या. तिला मिठी मारावी असं त्याला खूप वाटत होतं. पण त्याचे हात मात्र अंतराळीच होते, हवेतच. वाटत असूनही त्याने तिला मिठी मारलीच नाही. ती मात्र मनसोक्त रडून घेत होती त्याच्या मिठीत. कधीपासून त्याची एक झलक बघण्यासाठी, त्याचा आवाज ऐकण्यासाठी वेडी झाली होती ती. आणि आता त्याला आपल्या समोर पाहून तिच्या जीवात जीव आला होता आणि तिचा बांध फुटला होता. तो मात्र शांत होता, काहीच बोलत नव्हता आणि तीसुद्धा काही बोलत नव्हती, फक्त रडत होती कंटिन्युअसली. त्याला तिचा राग होता. कालचं सगळं आठवून त्याला वाईट वाटत होतं. त्याला कोणतीच कल्पना न देता तिने त्या राहुलसोबत लग्नासाठी होकार दिला होता, ज्याचा त्याला अतोनात त्रास होत होता. अशी कशी वागू शकत होती ती त्याच्यासोबत? फसवलं होतं तिने त्याला, म्हणून दुःख वाटत होतं त्याला खूप जास्त. शेवटी त्याने नकारार्थी मान हलवली आणि तिला आवाज दिला, आराध्या. आणि बास. ते आराध्या ऐकून ती पटकन त्याच्या मिठीतून बाहेर आली. काय? काय हाक मारली तुम्ही मला? तिने अवाक होऊन विचारलं. तशी त्याने खाली मान घातली आणि बाजूला झाला तो. आराध्या, तू तू इतक्या सकाळी सकाळी इथे का आलीस? त्याने तिच्याकडे पाठ करून विचारलं. पण ती मात्र चांगलीच संतापली होती आता. ती त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याला स्वतःजवळ वळवलं. आराध्या? आराध्या म्हणणार का आता तुम्ही मला? तिने रागात विचारलं. इथे इतक्या सकाळी सकाळी का आली आहेस? बॉसना माहीत आहे का हे? तिचा प्रश्न दुर्लक्षित करून त्याने विचारलं. तशी ती अजूनच शॉक होऊन त्याच्याकडे पाहू लागली. हे तुम्ही मलाच विचारताय रॉनी? खरंच तुम्हाला माहीत नाही आहे मी इथे का आली आहे? तिने हाताची घडी घालून विचारलं. तशी त्याने नाहीमध्ये मान हलवली.
म्हणजे त्याला काहीच माहीत नाही असं म्हणणं होतं त्याचं. ते बघून तर अजूनच तिचा पारा चढला. फोन कुठे आहे तुमचा? तिने तावातावाने विचारलं आणि रागातच त्याचा फोन इकडे तिकडे शोधू लागली ती. तेव्हा कुठे तिला टेबलवर पडलेला त्याचा फोन दिसला. तो मात्र तिच्याकडे आवाजून पाहू लागला होता. हे काय आहे? तिने रागातच त्याच्याच मोबाईलची स्क्रीन त्याच्या डोळ्यांसमोर धरली आणि ती पाहूनच तो शॉक झाला. कारण त्यावर काल रात्रीपासूनचे तिचे जवळजवळ 63 मिस कॉल्स होते. आणि हे पण बघा. तिने पुन्हा त्याच्याच मोबाईलची स्क्रीन त्याच्या डोळ्यांसमोर धरली. तसा तो पुन्हा शॉक झाला. कारण तिने सोशल मीडियावर त्याला केलेले अगणित मेसेजेस दाखवले, जे की अजूनही अनरीड होते. एवढे कुठे बिझी होतात रॉनी तुम्ही, की तुम्हाला मला एक कॉल करावासा देखील वाटला नाही? माझे हे मिस कॉल्स तुम्ही पाहिले नाहीत? माझे हे सगळे मेसेजेस तुम्ही पाहिले नाहीत? एवढे बिझी होते कुठे तुम्ही रॉनी? तुम्हाला कळते का त्या तेवढ्या वेळात किती वेळा जीव गेला असेल माझा तुमच्या काळजीने? आणि तुम्ही मात्र इथे मस्त सुखाने ढाराडूर झोपले असतील, नाही का? तुम्हाला माहीत आहे ना, तुमचा एक गुड नाईटचा मेसेज आल्याशिवाय मी झोपत नाही. मग का तुम्ही असं केलं रॉनी? का? असं कोणतं अर्जंट काम आलं होतं की तुम्हाला माझे कॉल्स पण घेता आले नाहीत किंवा तुम्ही माझे मेसेजेस बघितले नाहीत? मला ह्या सगळ्यांची उत्तरं हवी आहेत रॉनी. कालची रात्र मी कशी काढली ते फक्त मलाच माहीत आहे. किती किती वाईट विचार येत होते माझ्या मनात तुम्हाला घेऊन. माझ्या घरापासून ते इथे येईपर्यंत तुमच्या काळजीने हजारदा मेले असेल मी. कधी एकदा तुम्हाला सुरक्षित माझ्या ह्या डोळ्यांनी बघते ना, असं झालेलं मला. ती रडून बोलली. रॉनीला पण तिचं ऐकून खूप वाईट वाटत होतं. पण राग पण होताच. कारण जर राहुलसोबत लग्नासाठी तिने होकार दिला असेल, तर मग आत्ता ह्या सगळ्या गोष्टींचा काय फायदा? काय इतकी काळजी करावी तिने आपली? त्याला काही कळत नव्हतं. शेवटी त्याने एक सुस्कारा सोडला आणि तिच्याकडे पाहिलं. आता पाहिलं ना मला, मी आहे सुखरूप. झालं असेल आता मनाचं समाधान? तर मग आता तू तुझ्या घरी जा, प्लीज. तो निर्विकारपणे बोलला तशी ती मात्र त्याच्याकडे अविश्वासाने पाहू लागली. तिला वाटलं होतं की आपण त्याच्यासमोर एवढं आपलं मन मोकळं केल्यानंतर तो पटकन आपल्याला मिठीत घेईल, आपले डोळे पुसेल, आपल्याला सावरेल. पण नाही, असं काही घडलंच नव्हतं. उलट तो तिला लागतील असे शब्द बोलला होता आणि वरून तिला घरीसुद्धा जायला सांगत होता. रॉनी, तुम्ही असे का बोलत आहात माझ्याशी? तिने अविश्वासाने विचारलं. मग मग काय अपेक्षा आहे तुझी? मी कसं बोलायचं तुझ्याशी? आता ते पण तूच मला सांग. प्रिन्सेस आहेस राज्याध्यक्षांची. मग काय, सगळेच अधिकार आहेत तुला? सांग, कसं बोलू मी तुझ्याशी? रॉनी प्लीज, मी काही चुकीचं वागले का? प्लीज मला सांगा. ती आता रडकुंडीला येत बोलली. नाही नाही, चुकीचं तू का वागशील? तुम्हा श्रीमंतांना चूक बरोबर थोडी ना कळतं. तुम्ही तर जशी मर्जी असेल तसे वागता. मग समोरच्याच्या मनाचा का विचार करतील ना? त्याचं मन तुटलं तर तुटलं. रॉनी आता डोळ्यात अश्रू आणून बोलला तसं तिलाच कसं तरी झालं आणि ती पटकन त्याच्याजवळ गेली. पण त्याने मात्र तिला हातानेच अडवलं. बास, बाद झालं मिस आराध्या राज्याध्यक्ष. खूप खेळ केलास तू माझा, पण आत्ता नाही. आता प्लीज इथून निघून जा, रॉनी बोलला. तसे तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडलेच. रॉनी, काय झालंय? तुम्ही असं का बोलताय? मी काय केलंय? ती आता काकुळतीला येत बोलली. तिला बिचारीला अजूनही कळत नव्हतं की नेमकं काय झालंय. तू काय केलंय? वाह, कोण विचारतंय बघा. रॉनी नाराजकीने हसत टाळ्या वाजवून बोलला. रॉनी, ती तर रडायलाच लागली. पण त्याने मात्र चिडून जाऊन तिच्या दोन्ही गालांना त्याच्या एकाच हाताच्या पंजात पकडलं आणि रागात तिच्या डोळ्यात बघितलं. तसा मात्र तिने भीतीने एक आवंढा गिळला. कारण रॉनीचं असं रूप ती पहिल्यांदाच पाहत होती. तुला मी आधीच सांगितलं होतं की मी तुझ्या लायक नाही आहे. पण तू माझं एकही ऐकलं नाहीस आणि मला स्वतःमध्ये गुंतवलंस. मी तर तुझ्यापासून दूर जात होतो ना, मग तरी तू मला थांबवलंस. मला होप्स दिले की आपलं नातं यशस्वी होईल. मी पण मग स्वतःला नाही अडवलं तुझ्यावर प्रेम करण्यावाचून. पण तू काय केलंस? फसवलंस मला. तू सांग, मी काय करू आता? तुझ्या प्रेमात मी एवढा पुढे निघून आलो आहे की आता तुझ्याशिवाय मला काही दुसरं सुचत नाही. आणि आता मी मागे कसा फिरू? कसा विसरू तुला? का फसवलंस तू मला? त्याने रागात विचारलं. तशी तिला खूप भीती वाटली त्याची, पण तरी तिने स्वतःला सावरलं.
मी फसवलं तुम्हाला? कधी? तिलाच बिचारीला माहीत नव्हतं की तिने त्याला कधी फसवलं. पण तिच्या ह्या प्रश्नावर तो मात्र अजूनच चिडला. त्याने तिला सोडलं आणि हाताची मूठ भिंतीवर जोरात आपटली. तसे तिने घाबरून डोळे मिटले. प्लीज जा इथून. आता तो स्वतःचा राग कसाबसा आवरत बोलला. आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी कधी फसवलं तुम्हाला? त्याचं ते रूप बघून ती पण घाबरली होती. पण तरी हिंमत करून तिने पण चिडून विचारलं. ओह रिअली? प्रश्नाचं उत्तर हवं आहे तुला? ऐक तर. काल माझ्या बॉसने म्हणजेच तुझ्या भावाने तुझ्या आणि काल आलेला तो मुलगा राहुल त्याच्या तुम्हा दोघांच्या लग्नाची अनाउन्समेंट केली आहे. रॉनी बोलला तसा तिला मात्र फार मोठा धक्का बसला ते ऐकून. व्हॉट? ती अक्षरशः ओरडलीच. एवढं शॉक होण्याची काहीच गरज नाही आरू. तू स्वतः ह्या लग्नाला होकार दिला आहेस. रॉनी नाराज होत बोलला तशी ती डबल शॉक झाली. व्हॉट? व्हॉट नॉनसेन्स? ती अवाक होऊन बोलली. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. पण रॉनी मात्र आश्चर्यचकित झाला होता तिच्या ह्या रिॲक्शनने. त्याला तिची ही रिॲक्शन खोटी वाटत होती. कारण आपला बॉस खोटं का बोलेल असं त्याला वाटत होतं. त्याला त्याच्या बॉसवर पूर्ण विश्वास होता. आरूने होकार दिला असल्याशिवाय बॉस असं काही करणार नाही ह्याची त्याला पूर्ण खात्री होती. म्हणून सध्या त्याचं मन आरूवर विश्वास ठेवायला रेडी नव्हतं. पण बिचाऱ्याला पूर्ण सत्य माहीतच नव्हतं. कारण अर्धवट सत्य ऐकून बाहेर पडला होता तो तिथून. पण त्याला कळत नव्हतं की त्याच्या ह्या अर्धवट माहितीमुळे सध्या त्याला तर त्रास होतच होता. पण आरूला पण तेवढाच त्रास देत होता तो. असं कसं मला न विचारता माझ्या लग्नाची अनाउन्समेंट करू शकतो ब्रो? ती चिडूनच बोलली. तसा तो मात्र नाराजगीने हसला. रिअली? ओ कम ऑन आरू. बॉस का खोटं बोलतील? हे बघ, मला काय वाटतंय ह्याचा तू विचार करू नकोस आता. तू निर्णय घेतलाय ना, मग त्यावर ठाम राहा. मी नाही येणार तुझ्या आणि राहुलच्या मध्ये. पण प्लीज तू आता इथून निघून जा. तो नाराजगीच्या सुरात बोलला. आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुम्हाला कळतं तरी का की तुम्ही काय बोलताय? मी लग्नाला होकार दिलाय? खरंच असं वाटतंय तुम्हाला? आणि कधीपासून हे काय चाललंय तुमचं? तू इथून निघून जा, निघून जा. सगळ्यांच्या नजरा चुकवून इतक्या सकाळी सकाळी तुमच्याकडे मी आली आहे. ते इथून निघून जाण्यासाठी का? तुम्हाला काही खेळ वाटतोय का हा सगळा? काल रात्रीपासून माझी काय अवस्था झाली आहे ह्याची जरा तरी कल्पना आहे का तुम्हाला? ती आता भलतीच संतापली होती. तो मात्र सैरभैर नजरेने तिच्याकडे पाहत होता. माझं प्रेम आहे तुमच्यावर रॉनी. मी फक्त तुमच्यावर प्रेम केलं आहे. आणि असं असताना मी का राहुलशी लग्न करण्यासाठी होकार देईल? पहिली गोष्ट ही की ब्रो माझ्याशी ह्या बाबतीत अजून बोललाच नाही आहे. आता मला माहीत नाही की ब्रोने मला काहीही न विचारता आमच्या लग्नाची अनाउन्समेंट का केली असेल. ते तर मला त्याच्याशी बोलूनच कळणार आहे. आणि त्यासाठी मला घरी जाऊन सगळ्यात आधी त्याच्याशी बोलावं लागणार आहे. आणि राहिली गोष्ट राहुलची, तर हो, राहुल माझा बेस्ट फ्रेंड होता आणि आजही आहे. आणि मी ही गोष्ट पण नाकारणार नाही की जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तेव्हा मला तो आवडायचा. फक्त फ्रेंड म्हणून नाही, तर त्याहीपेक्षा जास्त आवडायचा मला तो. जर तेव्हा मला ब्रोने राहुलशी लग्नासाठी विचारलं असतं ना, तर कदाचित मी खूप खुशीने त्याच्याशी लग्न करण्यासाठी तयार झालेही असते. पण आत्ता नो वे. आता मी तुमच्याशिवाय दुसरा कोणाचा विचार स्वप्नात पण करू शकत नाही रॉनी. तुम्ही माझ्या हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात आहात. राहुल माझी आवड होती, पण तुम्ही माझं प्रेम आहात रॉनी. प्रेमाची व्याख्या तुम्ही शिकवली आहे मला. तुमच्याशिवाय आता ह्या आरूच्या हृदयात दुसऱ्या कोणालाच जागा नाही. प्लीज ट्रस्ट मी. मी नाही जगू शकणार तुमच्याशिवाय. आय लव्ह यू. आय लव्ह यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. ती अगदी मनापासून बोलली. पण त्याने मात्र तिला स्वतःजवळ ओढलं आणि घट्ट मिठीत घेतलं. आय लव्ह यू टू आरू. आय लव्ह यू. प्लीज मला कधीच सोडून जाऊ नकोस. त्याचे पण डोळे भरून वाहत होते. तशी तिने पण त्याला मारलेली मिठी घट्ट केली. असं कधी स्वप्नात पण विचार करू नका. मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. मीच तुमच्याशिवाय राहू शकत नाही रॉनी. ती रडतच बोलली. तसं त्याने तिला अजूनच आवडलं. मी पण नाही राहू शकणार तुझ्याशिवाय, तो बोलला. पुन्हा असं कधीच माझ्याशी वागू नका रॉनी. तुमचा राग मी नाही झेलू शकत. प्लीज. ती त्याच्या मिठीतच हुंदके देत बोलली. तसं त्याने तिला त्याच्या मिठीतून थोडं बाजूला केलं. आय एम सॉरी, तो तिच्या डोळ्यात बघून बोलला. त्याला पण तिच्याशी असं वागायचं नव्हतं.
पण तो तरी काय करणार होता? तिच्या दूर जाण्याच्या कल्पनेनेच हादरला होता तो. यू शूड बी, ती त्याच्या छातीवर बुक्की मारत स्वतःचा राग व्यक्त करत बोलली आणि पुन्हा त्याच्याच मिठीत शिरली. तसा तो गालात हसला आणि त्याने अजूनच तिला घट्ट मिठी मारली. रॉनी, मला ब्रोशी बोलावं लागेल. त्याला सांगावं लागेल आपल्या नात्याबद्दल. थोड्या वेळाने ती त्याच्या मिठीतच बोलली. आपण दोघे जाऊन बोलूया बॉसशी. तो बोलला. नको रॉनी, आता फक्त मला बोलू द्या, ती बोलली. पण आरू, तो बोलतच होता की श्श, मी बोलले ना, मी सगळं सांभाळून घेईल. ती त्याच्या ओठांवर स्वतःचं पोट ठेवत बोलली. तसा तो तिच्याकडे एकटक पाहत राहिला. कधी तो तिच्याकडे तर कधी त्याच्या ओठांवर असणाऱ्या पोटाकडे पाहत होता. आधी तर तिला काही समजलं नाही, पण जशी त्याची नजर तिला कळली ती गांगरून गेली आणि पटकन ते बोट त्याच्या ओठांवरून ती काढणारच होती की त्याआधीच त्याने तिचं तेच बोट स्वतःच्या हातात पकडलं आणि स्वतःच्या ओठांवरून अलगद फिरवलं. तशी शहारलीच ती त्याच्या ओठांच्या ओलसर स्पर्शाने. रॉनी, ती अस्पष्टरित्या बोलली. तसं त्याने तिला स्वतःजवळ ओढलं. आता तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या खूपच जवळ होता आणि ओठ, ते तर काही इंचांवर होते. कालपासून खूप त्रास दिलाय तू मला. त्याची शिक्षा तर भोगावीच लागेल तुला, तो एकदम सिडिक्टिव्ह आवाजात बोलला. त्याचे श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. पण तिच्या पोटात गोळाच आला जेव्हा त्याने त्याच्या बोटाने तिचा खालचा ओठ रब केला. नो, तिचे शब्द थरथरले. ओ येस, तो हसून बोलला आणि त्याने तिचे ओठ स्वतःच्या ओठात बंदिस्त केले. तशी ती मात्र शहारली. पण मग तिने पण त्याच्या भोवती आपले हात गुंफले आणि त्याला प्रतिसाद देऊ लागली ती. दोघेही अगदी मनसोक्त एकमेकांना अनुभवू लागले होते. काल दोघांनाही एवढा जास्त त्रास झाला होता. दोघांनीही विरहाच्या आगीची झळ सोसली होती. त्यामुळे कुणीही माघार घेत नव्हते. अगदी बुडून गेले होते त्या चुंबनामध्ये दोघेही. खूप बेभान झाला होता तो किस त्या दोघांचा. अगदी उत्कट, अगदी हृदयाच्या खोल, खोल आणि खूपच खोल. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.